आता हे अहम आवाम वयम. अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघं आणि वयम म्हणजे आम्ही सगळे. अहम आवाम वयम. मग अहम आवाम वयम हे काय झालं, उत्तम पुरुष झाले. मग उत्तम पुरुष जर असेल तर लटलकार. आता लटलकार म्हणजे काय, जेव्हा वर्तमान काळात आपण चालवतो, इथे जे मागे दिलं आहे ह्यानी, हे बघ, वर्तमान काळात जेव्हा आपण चालवतो तेव्हा उत्तम पुरुष असेल तर काय हे लागतात, पठामी, पठावा, पठामहा. म्हणजे मी, वाहा, वह आणि मह हे त्याला काय लागतात, ही रूपं लागतात. मग आता इथे बघ, इथे आपण लिहून घ्यायचं मी, वह, मह. मग आता आपण सपोज आपण धातू घेऊया गच्छ. कळलं, गच्छ. मग गच्छचं कसं होणार, अहम गच्छामी. काय होणार, अहम गच्छामी. आवाम गच्छवहा, गच्छावह, करेक्ट. वयम गच्छामह. काय येणार रूप, अहम गच्छामी, आवाम गच्छावहा, वयम गच्छामह. आता आपण हे बघितलं की अहम आवाम वयम म्हणजे मी, आमचे आणि आपले, म्हणजे ह्याच्यामध्ये उत्तम पुरुष आहे. आता जेव्हा मध्यम पुरुष असेल, म्हणजे जेव्हा आपण बोलतो तुम्ही, तुमचे, तुम्हा सगळ्यांचे, तेव्हा येतं काय येतं, तेव्हा म्हणतात त्याला मध्यम पुरुष. मग आता अहम आवाम वयम जसं चालतं तसंच त्वम युवाम युयम चालतं. म्हणजे तुम्ही, तू, तुम्ही दोघं आणि तुम्ही सर्व. मग त्याला आता लटलकारमध्ये कुठले पर्याय आहेत बघ. जर आपण मागचं बघितलं अव्यय, तर त्यांनी कसं दिलं इथे, हां, लटलकार काय आहे मध्यम पुरुषसाठी, पठसी, पठतहा, पठथ. म्हणजे सी, थ, तहा, थ हे त्याचे हे पर्याय लागतात त्याला, बरोबर. मग आता इथे मला जर गच्छ चालवायचं असेल ह्याच्याबरोबर, तर मी काय असं लिहिणार, त्वम गच्छसी, युवाम गच्छतः आणि युयम गच्छथ. कळलं. आता सिमिलरली हे कसं येणार, माम. आता आपण सपोज पठ पर्याय वापरूया. माम पठामी, आवाम पठावहा, अस्मान पठामह. आणि जर त्वाम घ्यायचं असेल तर काय येणार, त्वाम पठसी, युवाम पठतः, युष्मान पठथ. ओके. आता सेम त्वम चालवायचं. आता त्वम आपण नृत्य घेऊ, आता नृत्य धातू घेऊ. मग त्वम आधी मम घेऊया. मम नृत्यामी, आवयोहो नृत्यावहा, नृत्यावह, बरोबर. अस्माकं नृत्यामह आणि तव नृत्यसी, युवयोहो नृत्यथः, युष्माकं नृत्यथ. कळलं. मग कसं वापरायचंय, लटलकारचे जे पर्याय, त्याला जे रूप आहेत, मी, वहा, महा हे उत्तम पुरुषसाठी आणि सी, थहा, थ, सी, थह, थ हे मध्यम पुरुषसाठी. ओके.